या ठिकाणी वैकुंठवासी नंदकुमारजी नाथू कोंढरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे मंगेशजी कोंढरे व महेशजी कोंढरे यांच्या वतीने क्षेत्रीय मराठा वारकरी संप्रदाय दिंडी क्रमांक 97 या ठिकाणी त्यांना देणगी देण्यात येणार आहे। ती देणगी स्वीकारण्याकरता हरिभक्तपरायण बाळासाहेबजी भांडळे ती देणगी देण्याकरता माजी नगरसेवक युवराजजी बेंद्रे आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे। उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आंबेगाव बुद्रुकचे युवा कार्यकर्ते ओंकारजी कोंढरे यांचे परमपूज्य वडील वैकुंठवासी नंदकुमार नाथू कोंढरे यांच्या दशक्रिया निमित्ताने आपण सर्वजण दुःखदांत करणारे शेवटची श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी जमलेला आहोत। वैकुंठवासी नंदकुमारजी कोंढरे यांचे 10 दिवसापूर्वी अल्पशा आजाराने दुःखदायी निधन झाले। मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये किती जगला त्यापेक्षा तो कष्ट जगण्याला फार महत्व आहे। या भाऊंनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये अतिशय कष्ट करून आपला प्रपंच उभा केला। त्यांनी त्यांच्या मुलावर मुलीवर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार घडवले। भाऊंबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा स्वभाव हा अतिशय प्रेमळ, मनमिळावू, कष्टाळू, सर्वांशी आदराने प्रेमाने बोलणारे व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेले आहे। दुःख होणे साहजिकच आहे, साऱ्या कुटुंबावरचं विपुल चक्र हरलेलं आहे। भातुकलीच्या खेळामध्ये राजा अधिकाराने अर्ध्यावरती डावून वडाला आधुनिक आली। संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर असताना अतिशय तारुण्यावस्थेमध्ये आज भाऊ आपली पत्नी असेल, एक मुलगा असेल, मुलगी असेल, या सर्वांना अर्धवट सोडून निघून गेलेला आहे। उपजला प्राणी न राहे संसारी, बैसरा शेजारी काळा उसा, पाहतो उंदीर घेऊन जाय लोका तैसा काळा लोकांनी तसे। मनुष्याच्या वंशापर्यंत जसा मृत्यू टपून बसलेला असतो तसेच मृत्यू प्रत्येकाशी टपून बसलेला असतो। असो आज या भाऊंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर, आप्तेष्टांवर, नातेवाईकांवर व आंबेगाव बुद्रुक ग्रामस्थांवर जे आत्महत्येचे दुःख झालेले आहे त्या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना सद्गती आता विश्वास केले येणे वागेले तुषावे तुळशोने मदल्यावे तसाय जाणे हे काळांचे अंकटी सांडो तया सत्कर्मी रची वाढो भूता पुरस्करे करो मैत्र जीवांचे गुणकांचे केले जाओ ईश्वर शोधर्म तुझे पाहो भोजेवांचे तोटे लावो प्राणिता वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मंगळी अनवर्त भोगणी भिकतया भूता सदा तदपदमुखे आरो चेतना चिंतामणीची गाव बोध श्रीजे रामानो तेविशांची ते सर्व सदा सज्जन शोधी एवढ्या वाढवली ती हिरोकी वही जवा रत्नकी अखंडी आणि ग्रंथोपजीवे विषय शिलोकी विही दृष्टा दृष्टुंजय होवावे एके बले श्री श्वेश्वराव आवळी जगानी प्रसाव देवरी ज्ञानदेव सुखिया झाला देवरी ज्ञानदेव सुखिया झाला देवरी ज्ञानदेव सुखिया झाला ओम शांती 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 बदला मशाली सगळे महाराज परत जातात। कोण येतं का महाराज? धर्मपत्नी, आई वडील कोण येत नाही महाराज सांगतात म्हणून एकट्यालाच यावा लागतं, एकट्यालाच जावं लागतं महाराज। जन्माला येताना अंगावर कपडे होते का? दागदागिने होते का? सांगा होतं का? काय उघडाच येतो आणि उघडाच जातो। तुम्हाला आज नसून शब्द सांगतो या कामात खऱ्या एवढ्या कामात खऱ्यावरती जीव होता शेजारी म्हणायचं काकू खरं बाई तुमचं आहे ना नवरा बाई तुझं कौतुक करावं हो लो एखाद्या कौतुक सांगू का तुला 100 वर्ष झालं बाबाला प्रपंच केल्यानंतर काठी घ्यायचं बांगल्याच्याकडे निघायचं एक सांगायचं म्हणलं बाबा आता तुम्ही प्रपंचाची काळजी सोडा, देवाचं नाव घ्या, देवाचं चिंतन करा, राहिलेलं आयुष्य देवाच्या कार्यामध्ये तुमचं घोड जावा असं आम्हाला वाटतं का ठिकाण तुम्ही प्रपंच केला। अरे म्हणला बावळे तुम्हाला नाही करायचं या ज्ञानाचे धडे ज्ञानाचे उपदेश तुम्ही मला देऊ नका।
सांगा एकाने 1 लाखाची म्हैस आणि म्हाताऱ्याच्या एकाने बरं का ठरावताना काय ठरलं होतं तिला 20 लिटर दूध दिलं आणि गावडीला आणून बांधल्यानंतर तिने 10 लिटर दूध दिलं म्हाताऱ्या टाके घेऊन पुरवले एवढ्याला आणली काही जगाला 1 लाख रुपयाला आणली. अरे मला म्हणता देवाचं चिंतन करा मी जर असं केलं असतं 20 लिटरची म्हैस 10 लिटर दूध देते 1 लाख रुपये किंमत येतात. मी तुम्हाला काय सांगतो का हे जुने अनुभव आहेत महाराज जुनं ते सोनं महाराज तसं हे घडावं. आता दुसरे आमचे गुलाबराव नांदेड महाराज सांगायचे जगाने आपल्या बापाला 3 जण भाड्याने आणली आणि खातं सगळं विचारला खातं सगळं विचारला मग आता बापाला ठेवायचाच नाही गावची नदी होती म्हणतात मोदी लांब नदी पिऊन ठेवायचा आणि बुडून टाकायचा. कुणाला बापाला आनंद होतो महाराज बापाला आनंद होतो चांगला मुलगा मला जन्माला आला त्याने माझं नाव लौकिक कमवावं माझं गुणगान गावावं पण तोच मुलगा काय जरा विचारला महाराज अरे मला इतक्या दिवस म्हातारा प्रपंच करते तरी तिजोरीच्या त्यावेळी माझ्या हातात यायला मग याला ठेवून काय उपयोगाचा आहे भाड्याने 3 माणसं आली शेवटच्या बाजूला हात आला खातं सकट म्हाताऱ्याला विचारलं गुलाबराव नांदेड सांगायचं खातावर म्हातारून झोपलं होतं गावाच्या खाली याला चालवलं गावा कुठला होता आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरात शीतला पात कारचा धारा कळी काळाशी दाखवणारा रगा त्या वाऱ्याच्या हा वारा वेगळा आहे महाराज हा वारा वेगळा आहे ते जागं झालं महाराज. अरे म्हणलं आकाशामध्ये चंद्र आहे काळोख्याची रात्र आहे वारा अंगाला लागते मला गार वाटते. अरे कोणी मला पुढं चालवलंय काय नाही म्हणजे बाबा तुम्हाला नदीत येऊन बुडवायचं मारून टाकायचं. अरे कोणी मला तुमचाच मुलगा महाराज बघा नामदेव महाराज त्याशिवाय प्रमाणाशिवाय मी बोलत नाही. नामदेव महाराज याच्यावर गोड चिंतन करतात आजच्या युगावरती या कलियुगामध्ये असं घडल्या जातो आणि घडत चाललेलं आहे. तुम्ही पेपर वाचता वर्तमानपत्र वाचता सगळं आपण डोळ्याने पाहतो महाराजा इतिहास. धनमान पळे नातविसी देवा धनमान पळे नातविसी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे मृत्यू काळी तेव्हा कोण आहे कोण कुणाचं आहे. महाराज सांगतात मने वाचा दयांची भजनी देवाची हेवा हे शरीर जाती शनी देवाची झाले. कौरव पांडवांचे युद्ध झाले. महाभारत हा महाभारत कुणी रचना याची रचना कुणी केली कुणी रचना केली महाभारताची महर्षी व्यासांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला महाभारत. आणि लेखक कोण होते गणपती बाप्पा. गणपती महर्षी व्यासांच्या मुखातून येणारे शब्द हे गणपती बाप्पा स्वतः लिहित होते. महाभारत लिहिण्यात आला आणि महाभारत लिहिण्यात आल्यानंतर त्याच्यातलं एक काव्य बाजूला केलं. एक असं गोड काव्य की कुंती एवढी देखणी होती आणि तिला 5 मंत्र मिळले होते. 5 मंत्र मिळले असताना कुमारी अवस्थेमध्ये तिने एका मंत्राचा वापर केला. गंगेवरती स्नान करण्याकरता जुल्या असताना आकाशामध्ये सूर्य होता. सूर्याकडे पाहिलं आणि त्याच मंत्राचा त्याने उच्चार केल्यानंतर सूर्य प्रगट झाला आणि महाराज त्या सूर्यापासून तिला पहिला पुत्र झाला. कुमारी अवस्थेमध्ये पहिला पुत्र झाला तो कोणता कर्ण. कर्ण जन्माला आला. लग्नातून झाल्यानंतर घाबरली आता काय करायचं जन अपवाद आता आपल्याला नाव ठेवतील काय करावं हा मोठा विचार पडला. महाराज कर्ण जन्माला आला
त्याला गंगेत सोडलं महाराज. गंगेत सोडल्यानंतर महाराज तोच कर्ण अर्जुनाबरोबर लढत असताना फक्त एकाच युद्धाची भीती होती देवाला, हा जर लढला तर माझ्या अर्जुनाचं काय खरं राहणार नाही, एवढा शूर होता आपल्याला. लढत असताना रथावरती अर्जुनाचा बाणाचा वर्षाव करतो कर्ण. सांगतो तुम्हाला दाखवतो तितके बाण मारतो ते छत्र बित्र पार सर्व पाडून टाकतो, घोडे बिडे घायाळ करतो, अर्जुनाला घायाळ करतो. आणि अशा वेळेस कसा तरी भगवंताची करणी देवाची करणी देवाला महाराज बरं का. खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची अवघवा. देवासारखा खिलाडी जगात कोण नाही ना. आपण म्हणतो ठेस लागून गेला, कोणाचा अतिशय होऊन तो खलास झाला, कोण कसा मेला, देवा आपल्याला म्हणून देतो का? आपल्यावर येऊन देत नाही महाराज. तुमची कर्म रेषा तुम्ही बघा, आपल्यापर्यंत येऊन देत नाही महाराज. लढत असताना देवाने खेळ केली महाराज. महाराज सांगतात जयाच्या अंगी सकळ कळा, जयाच्या गळावर जयंती माळा, तया येळा दंडवत. देवाने काय केलं महाराज, कर्णाच्या रथाचं साथ जरीमातेला सांगितलं जरा फास याच साथ देऊ दे, खचू दे. रथ झाला असा कर्णच म्हणला अर्जुना थांब जरा, बाण सोडू नकोस, मला माझा रथ साफ उचलू दे. गणित आज गाडल्या गेलेला आहे, मग माझा रथ मला उचलू दे. खाली उतरला कर्ण. खाली उतरल्यानंतर भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुना आता याच्यावर दया गावू नकोस. हा खाली उतरला, तुझं बाण बंद केले, परत जर वर आला तर मी जरी देव असलो तरी मला आवडू शकत नाही. ह्याला आता उडवायचं तुझ्या हातात चालू. खाली उचलल्यानंतर रथ उचलतोय. अर्जुनाला सांगितलं आता सोडू नको, बाण सोड, त्याला उडव. खाली उतरल्यानंतर सांगतो अर्जुना, आणि काय तुम्हाला रथावर म्हणजे असा क्षत्रिय तर मला वर येऊ दे म्हणून बाणाचा वर्षाव कर. पण देवाने सांगितलं त्याचं तू काय ऐकू नकोस. अर्जुना माझा थोड याच्यावर बाण ह्याला संपव. शेवटी अर्जुनाला बाणाचा वर्षाव करावा लागला आणि कर्णाला संपवावा लागलं. संपवल्यानंतर महाराज जगाचा मालक आणि ज्याने आईच्या स्थळामध्ये बालकाला दूध निर्माण केलं, हे काय कुणाची ताकद आहे महाराज. काय काय मुलं म्हणते आई वडिलांनी माझ्याकरता काय केलं महाराज. करे नाटवीशी कृपाळू देवाशी भाषितो जगाशी एकला तो. बाबू दाखवल करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदून भक्ती चरुवर कृष्ण काळवास जीवन तयासी ओढ घाली. वृक्षांना फुले येतात, फळ येतात, त्याला पाणी कोण घालतो. आईच्या तणामध्ये दूध निर्माण करणारा ताकद कोणाची आहे? माझ्या भगवंताची. महाराज लोक महाराज सांगतात सगळं जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील आईसे नाही, सगळ्यांचा सांभाळ करणारे भगवान परमात्मा एक. महाराज आपण मी केलं तरच माझा संसार चालतो. हे एवढं घडवलं मीच घडवलं महाराज. काय आता कोण घेऊन जाते का सगळं कोण घेऊन जात नाही. तेव्हा ती कर्ण लढत असताना जगाचा मालक त्याच्या पुढे येतो महाराज. कारण अरे आता तुझा जीव चाललेला आहे, शेवटचा श्वास येतो तुला. तुम्ही काय पाहिजे तेव्हा तुला, अरे दे ना मला, मी तुझी कीर्ती ऐकली, तू जगामध्ये फार मोठा उदाहरण आहेस. काय पाहिजे तेव्हा मागा आम्ही देतो तुम्हाला. काय नाही म्हणजे तुझा एक सोन्याचा जाते, सोन्याचा जात. काय पाहिजे तेव्हा तुला दे ना मला. कर्ण मला सोन्याचा जात तुला. कर्णाने काय करावं मला, प्राण कंठाशी आणा होता. सगळे इंद्रिय महाराज जाग्यावर थांबलेली होती.
आरशाने दगडे उचलत नव्हता, हाताने दगड हसणारा सोन्याचा दात काढला, हाताने घेतला, देवाच्या हातावरती ठेवतो, तेवढा उदार करणं. त्याच तुकोबराय चिंतन करतात. करील भिडता समरंगणी बालिया पियेदारी. जेव्हा तुला दया नाही आली, त्याचा जीव जाता मागशी पाडोनी दात तयाची. त्या कारणाचं जात बापू देवाची. हरी तू निष्ठुर निर्गुण, हरी तू निष्ठुर निर्गुण. नाही माया बहु कठीण, नाही माया बहु कठीण. महाराज सांगता देवा तू एवढं निष्ठुर वापरस. त्याच कारणाने ऐका, जो विचारतो करणार, अरे मी तुला हात जोडतो. शिकार कीर्तिवंत पाहिजे, शिकार पुण्यवंत पाहिजे, पण तुझ्यासारखा उदार करणं जगाच्या इतिहासात मला पाहता आला नाही. करणार तूच उदार आहे. माग मी तुझ्याकरता काय करावं. आता आमच्या पाटील या ठिकाणी पिंडदानाच्या ठिकाणी आपल्या आंबेगावामध्ये आपण केलेली आहे बा पिंडदान. महाराज सांगतात पिंड पदावरी हिरो आपुले करी, माझी झाली दयावर जल फिटलो चितरांचे. या ठिकाणी कर्ण म्हणला तेव्हा काय नाही, माझं पिंडदान करा, फक्त पिंडदान करा. आणि मला म्हणजे आता मरणाची इच्छाच नाही. मरण्याची इच्छा म्हणजे एकच माझी इच्छा मरण आहे. जगाचा मालकात माझ्या समोर याच्यासारखं भाग्यासमोर काय होता. मी काय करू करणार. माझं पिंडदान करा, पण जमिनीवर नाही, जमिनीवर नाही करायचं. करू तेव्हा तुम्ही ठरवा. मग जगाच्या मालकाने आता आपण पिंडदान मानले, ते पिंडदान पुढे गेलं भगवंताने महाराज स्वतःच्या हातावरती कर्णाचं पिंडदान करताय भगवंत महाराज. एवढा कर्ण उदार होता म्हणून मनेवाच्या करले मी ओळी घेतली. त्या करतात जयांची भजने देवाची हेवानी, ते शरीर शरण देवाची झाली. आधी तुम्हाला सांगतो सावबाद आई वडिलांची थोर पुण्याई, श्रावण निघाला काशीला, आईसा पुत्र पाऊल देव लज्जित हो झाला. आई वडिलांची कावड घेतली, श्रावण काशीला गेला. आणि प्रवास करत असताना आई वडिलांना तहान लागली. नाक डोळे पुसे फुले वाहतो शरणाला. आई वडिलांचे नाक डोळे पुसतो लावून आई वडिलांची शिवाय असणारी पुष्प आई वडिलांच्या पायावरती वाहतो. आणि तेवढ्यात आई वडील काय बोलतात, गुणाचा कहन होतात. माई बाप डोळे बाळ श्रावणाला, ओरड पडली घशाला, तहान लागली बाळा. घशाला ओरड पडली राजा, मला पाणी मिळेल का गोड. माई बाप डोळे बाळ श्रावणाला. श्रावणाला बोलू लागते महाराज, विचार करा. म्हणून महाराज सांगतात
काशीला जाऊ नका, द्वारकेला जाऊ नका, प्रयागला जाऊ नका. माणसं म्हणतात मी पंढरपुराला जातो, पंढरपुराला जाऊ नका. मी आमच्या गावची वाढ येऊन आले ना गळ्यामध्ये माळ, त्याच्या गळ्यामध्ये माळ येणार ते मला नाव धोरी द्यायचे आहे. त्याच्या मुखातील शेवटी वाईट तरी येऊ तो माल तरी खरा. या गळ्यामध्ये माल हे विचार करतो 10-15 शिवाराच्या माणसांना गावाला तर सोडाच काही केलं सेवा करते. मगाची आणि मुखावाचे अमृत वचनी महाराज बरं का. मला कर्णाचं तुमचं 2 उदाहरण सांगतो, राहिलं तुमचं महाराज. राजा धर्मराजाला कृती सांगते, कृष्णाला सांगते. धर्मराजा सांगतो आई कर्ण आमचा भाव आहे तर आम्हाला का नाही सांगतो. देव सांगतो धर्मा तुमच्या देवाकडे हात देतो. कोणती सांगती देवाला, कोणती सांगती देवाला कर्ण हा पांडवई पहिला. अरे माझा कर्ण हा पहिला मुलगा आहे. राजा धर्मराजा तुमचा थोरला भाव हा कर्ण आहे, पण जगाच्या मालकाने त्याचं पिंडदान आपल्या हातावरती केलं. म्हणून महाराज म्हणे वाचा केली जयांची बदली देवाची ही वाली, पण शरीर जाती शरीर देवाची झाली. ते शरीर जेवढं होतं. म्हणून आता तुम्हाला मी काय सांगत होतो याच्या पहिले काय मागलं होतं तुमच्या पुढे श्रावण बाळ. दशरथ राजाला बायका किती होत्या? 80,000. या असू द्या खऱ्यातील राजा 80,000 पुराणात आलेलं आहे. काही सुमित्रा कौशल्य ह्या पत्र आल्या. आणि शेवटी महाराज लाडकी पण होती. इंद्रा स्वर्गामध्ये युद्ध करीत होता. युद्ध करीत असताना त्या ठिकाणी आपल्या मालकाचं साथ खसल्यानंतर ते झाडाला हाती घातली फक्त आणि उचलून धरलं. याने मागं पाहिलं तर आपल्या पत्नीने रथ तोडलाय. वर म्हणला तुला काय पाहिजे ती 2 वर देतो. ती म्हणली आता गडबड करू नका, आता मी तुमच्याकडे वर मागत नाही, ज्यावेळेस टाइम येईल त्यावेळेस महाराज वर मागितलो. 14 वर्ष रामाला वनवास आणि एका वराने माझ्या भक्ताला राजगादी. महाराज शेवटी महाराज राम 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 म्हणून दशरथ राजा प्राण सोडतो. मुखामध्ये पाणी कुणी ओतलं महाराज? सुमंत नावाच्या पागणाने. म्हणून इतिहासामध्ये संतांनी त्याचे गोड कवित्व केलं महाराज. चौघे पुत्र राजा दशरथा प्राण गेल्या एकही नव्हता. होत ना कोण महाराज त्या ठिकाणी? देवाचा बाप त्याला देखील महाराज कर्म रेषा किती महाराज. मी तुम्हाला सांगतो कृष्णाला आयुष्य किती होतं? कृष्णाला प्रभू रामचंद्राला 11,000 वर्ष. रघुकुलहित सदा चलियाई प्राण जाए तरी वचन न जाए. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने 1400 वर्ष त्यांना आयुष्य होतं महाराज. आणि शेवटी बावकीमध्ये वय निर्माण झालं महाराज. कुंतीने सांगितलं होतं गांधारीने, अरे माझे 100 पुत्र देवा तू मारलेस, मी तुला शाप देतो. तुझ्या या वंशाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हा गांधारीचा शाप आहे. आणि त्या शाप करण्याकरता मोठमोठाने ऋषी त्यांचं आगमन झालं महाराज. आज मी तुम्हाला सांगतो विश्वमित्र द्रोणाचार्य तर महाराज गेलेच त्या ठिकाणी.
आणि अतिशय राजक ऋषी कोणते होते? दुर्वास ऋषी. या दोघांना वाईट बुद्धी सुटली, विनाशकाली विपरीत बुद्धी. एकाने महाराज साडी नेसली आणि सगळे जमा होऊन आले. ऋषींचा मेळा चालला होता. म्हणजे महाराज 9 महिने झालं, 10वा महिना चालू झाला. त्या बाईची प्रसूती महिना, तिला मुलगा होणार की मुलगी पहा महाभारत पाहतो. आणि असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी ऋषींना राग आला, हे आपली टिंगल करतात. आणि अशा वेळेस ऋषींचा राग आरावर झाला. महाराज त्यांनी शाप दिला. अरे काय खायचं नाही म्हणजे आम्ही सांगतो हिच्यापुटी काय जन्माला येईल? एक मुसळ जन्माला येईल, सगळ्या यादवांचा नाश होईल. महाराज मुसळ जन्माला येतो, 56 कोटी यादवांचा नाश होतो. एवढंच नाही महाराज, भगवान परमात्मा निज धनाला जाताना एका वृक्षाच्या सावलीला बसले असताना याद बाण मारतो आणि देवाला अवतार कार्य संपवावा लागतो. महाराज बाण लागला जग जीवना, कृष्णा सांगितल्या गोपांगना. कृष्णाच्या पायाला बाण लागतो, देवाला अवतार कार्य संपवावा लागतो. महाराज देवालाही कर्मरेखा चुकली नाही, तुमच्या आमच्यासारख्या माणसाचं काय महाराज? सगळे महाराज आपल्याला सारख्या जागेवर खाली राहणार आहे. आपल्याला महाराज तुमची देवाच्या घरात जाताना म्हणून त्याचं देव चिंतन करावं लागतं. महाराज आम्ही झालं तुम्हाला सांगा बरं का, मी उठून घेतो महाराज. गोपीचंद राजा, सोन्याचं डोंगर, चांदीचा पाट, सोन्याचा पाट असणाऱ्या राण्या आंघोळ घालीत होत्या. आणि आईवरती महारातून बघत होती. आंघोळ घालीत असताना असणारे अश्रू तिथे फक्त डोळ्यातलं अश्रू त्याच्या पाठीवरती पडले. आणि पाठीवरती पडल्यानंतर अश्रू हे आईच्या डोळ्यातून निघलेले महाराज थंड असतात की गरम असतात? गरमच असतात ना. हे अश्रू खूप पडलं वर पाहिल्यानंतर आपली आई रडते. आणि महाराज विचारतो आईला, विचारायला गेला बाळा, सोन्या चांदीच्या पाटावरती बसून तू स्नान करतोस, हे तुझ्या बरोबर येणार नाही बाबा. हे सगळं जाग्यावर आलं बाबा. काय मनुष्य देहाचे होय, नाशिवंत जाय शेवटी. हे सगळं नाश पावणार आहे महाराज. नाशिवंत देह जाणार सुख, आयुष्य खातो काळ सावधान. त्या ठिकाणी माणसं म्हणतात आम्हाला काय मारण्याची भीती नाही, कशाची भीती नाही. आम्हाला जरी काय आजार झाला तरी पैसा आणता तरी संस्कृती आमच्याकडून पुष्टी आहे. महाराज पुराणातलं सांगतो महाराज, ती सांगते महिना होती आपल्या गोपीचंद राजाला. 18 भावे वनस्पती, शिकारी तुझ्यापाशी राजा, फुले फळे वळती, बावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडलिया कासया येऊन शेवटी. आणि राजा आईने सांगितलं बाळा, हे काय तुझ्या बरोबर येणार नाही. ते हारी तुझा आहे त्याला शोध. आपल्या जीवनाला मुक्ती देणार आहे जगाचा माणूस तुझा आहे त्याचा विचार कर. राजा सगळ्या राजाचा त्याग केला महाराज. तुळशीपत्र ठेवलं, प्रभूचं चिंतन करीत बसला. म्हणून महाराज सांगतात मन वाचा करणे जयांची भरले देवाची ही वाली. ते शरीर जाते या शरीर देवाची झाले. महाराज सांगतात धृतराष्ट्राचं शरीर महाराज वनामध्ये आग लागते महाराज. धर्मराजा सांगतो जाऊ नका, इथं बसून तुम्ही सेवा करा. नाही म्हणजे आम्हाला आमचा शेवटचा जीवन, शेवटची जीवन यात्रा संपवण्याकरता आम्हाला वनामध्ये जावं लागेल. पण त्या ठिकाणी महाराज वनवा लागतो. गंगेवरती स्नान करण्याकरता गेलेले असताना वनवा लागल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्या वनव्यात सापडले जातात. धृतराष्ट्र, गांधारी आणि पृथ्वी महाराज. आणि त्या ठिकाणी त्यांना जावं लागतं. महाराज सांगतात देह जाई ग यासी काळोबा खाई. हे सगळी जाणार आहे, संपणार आहे. म्हणून प्रत्येकाला मला सांगावं असं वाटतं की आपली जीव यात्रा सांगली व्हावी.
त्याच्याकरता योग याग विधी करण्याची काही गरज नाही. तुम्ही नागबाबाचा हरिपाठ ऐकला असेल तर स्वच्छ आंघोळ करा, देवाचं पूजन करा, एक उदबत्ती पेटवा, निरंजनी पेटवा आणि त्याला हात जोडा. काय करायचं? काळ सारा वाचून एकांतवासी गंगा स्नानी देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. त्याचं चिंतन करा महाराज. आणि एकच मागणी ना, देवा हा जन्म तू आम्हाला गोड दिलास, असाच जन्म पुढचा आम्हाला चांगला द्यावा, आमच्या हातून तुझी सेवा घडावी एवढं मागणी मागवा. तुमच्या आयुष्यामध्ये सुख आल्याशिवाय सुख तुमच्या पुढे राहील महाराज. अजून एक 5 मिनिटांनी उदाहरण सांगतो तुम्हाला. 4 पुत्र होते, बाप शिव पुत्र होता. नामदेव महाराजांचा धाका पुराणाशिवाय मी बोलत नाही बाबा. 4ही मुलांनी आपल्या आईवडिलांकरता शिकार लेकरांकरता आईवडिलांनी कमवलं होतं. पण शेवटी मुलाने काय केलं? विनाश करणे आपल्या वडिलाला विषय भला मोठा दगड भेटला. तो सराटाने त्या दगडाला बांधला, बापाला बांधलं आणि शेवटी मोठा असा हाड होता, त्याला आपण विहीर म्हणतो. त्या विहिरीमध्ये त्याला टाकून नामदेव महाराजांचा गाठ्या वाचून पहा. एवढी भक्ती होते महाराज. एवढे भक्तीचं देवाच्या डोक्यावर असल्यामुळे शेवटी माझ्या भक्ताला वाचवण्याकरता देवाने कासवाचं रूप घेतलं. कासवाच्या रूपाने भगवंत त्या विहिरीमध्ये निर्माण झाले आणि त्याला वाचवलं. ते खाली बुडाला तसंच राहायचं. झालं का मारा काय झालं काय म्हणजे माझा खायला मिळालं तर म्हणजे आपल्याला विष्णू मिळेल. हा म्हणजे मला ना का खाली जायला माताला वरच कसा काय अजून थांबला पा. कोण कुणाची मारा नारायण सांगतात, कोण कुणाची महाराज. हा सगळे घाट्यावर असले तुम्हाला सांगतो ना आपल्या महाराजांच्या घाट्या असतो महाराज. जन जसवंत भला देव त्याच्या घरा गेला. त्याचं नाव जन जसवंत. येऊन राहत चाकरी पोटा मागतो भाकू. देव मागतो त्याच्या घरी येऊन त्या वर काढतो महाराज. मज काम सांगा काही कधी तुम्ही लवलाई. जगाचा मालक सांगतो मला काम सांगा. शेतीमध्ये नांगर धरून कोणत्या पालव्या तुरी. जगाचा मालक मला तो त्याच्या घरी सापडी. मी सांगू का तुम्ही सांगू का? त्याला भक्ती म्हणतात. म्हणून असं जन्म जो अर्जुना काया वाच्या मनाने जो माझी भक्ती करतो तो काय एकदा शेवट त्याचा झाला त्याला मी लांब लोटत नाही. शेवट तो भला माझा बहु भोळ झाला आणि ज्याच्या मायरा भेटी रकुमारीचा भला. त्याचा जो शेवट रावणाने महाराज शिकार करून देवांना महाराज बंदिस्त केलं होतं. महाराज कोण गाडव बघायला, कोण दाढी करायला देव महाराज चाकरी करत होते. प्राण जाताना हा हातून रावण वाटेल हा म्हणतो जगाच्या विकासात असं कार्य कोणाला करता आलं नसतं. त्या रावणाने करून लावलं. जगाचा मालक आज माझ्या नगरीत आहे. अरे तू अनेकांचा उद्धार केलास पण राक्षस कुलाचा उद्धार केला नसतास म्हणून तुझी धर्मपत्नी माझ्या लंकेत आणली. रावणाचं कार्य जेव्हा राक्षसांना कोणी त्यांचा उद्धार तुम्ही केला असता का? पण माझ्या लंकेत येऊन तुझी पावलं लागली. तुझ्या पत्नी करता माझ्या लंकेत आलास आणि या राक्षस कुलाचा उद्धार झाला. तू उभं राहायचं प्रमाण पहा. रावण खडा खडा असतो जेव्हा आणि घरी मला मरण आलं तर आज मी मारणारा जगाचा बाप माझ्या डोळ्यात समोर आहे. देवा आज माझ्या राक्षस कुलाचा मी उद्धार केला. तेव्हा मी आज धन्य झालो. नाम चांगले चांगले तेव्हा खरंच तुझं नाम चांगले. आणि पाप्यालाही तू मुक्ती देतोस, पाप्यालाही मोक्ष देतोस. माझ्या कंठी राहू भली
पुढचं वाक्य ऐका. रावत मुक्तो महाराज तुकोबराय देतात. कपी कुळ उतरले मुक्त केले राक्षसा. राक्षसांना मुक्ती दिली देवा, त्यांचा उद्धार केलास. काय तुझ्या नामामध्ये ताकद आहे देवा. म्हणून नाम चांगले चांगले माझे कंठे राहून भले. कपी कुळ उतरले मुक्त केले राक्षसा. जेव्हा महाराज कृपा आपल्यावरती म्हणून शिक्षणावाल्यांना माझे गुलाबराव मंदिर महाराज आमचे आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते, आमच्या बाईंचे थोरले चिरंजीव सूर्यकांतजी जावळकर, आमचे दाजी. मी लहान असताना त्यांच्या गावात कार्यालयाची बाई यायची, गाडी यायची. दाजी म्हणायची आशू अरे तुझा आवाज आणि तुझा सूर ऐकला की आमचा कंठ गाठून येतो. आणि आमच्या गाडीची मुलं जायचं त्यांचा परिवार माझ्यावर प्रेम करत नाही, माझ्या आवाजावर प्रेम करतात. आता जगाच्या विदेशामध्ये मी वावगत बोलत नाही. मला परमची तुम्हाला एकच सांगतो 5 मिनिट. आज या ठिकाणी यम राजा येऊन बसला. किंवा सत्पुढे याला नाही, त्याचा आकार रूप नाही. यम बसला तरी येऊन पुढं पहा. माणसं म्हणजे काय कीर्तन ऐकावं, प्रवचन ऐकावं. तुम्हाला प्रमाणाने सांगतो. आज या ठिकाणी यम सांगतो भगवंताला देवा आज मला आंबेगावामध्ये जायचं. नंदकुमार तुझी कोंडे पाटील यांचा त्यांची दसक्रिया विधी त्या ठिकाणी चाललेली आहे. मला ते देवाचे गोड शब्द, नामचिंतनाचे गोड शब्द माझ्या कानावर जेव्हा मला पोहू द्या. स्वतः यमराजा आज या ठिकाणी आलेले आहेत. त्याला पुण्य पाहिजे महाराज बघण्याकरता. आणि आलेच महाराज आहेत त्यांच्या जीवाला मुक्ती मिळेल महाराज, मोक्ष मिळणार. ते देवाच्या दारात गेले महाराज. यमाचं आपलं काही कारण नाही. यमराजा बसले ऐकायला ऐका प्रमाणात पुढं काय काय माणसं म्हणजे चालले बोला आम्हाला काय करायचं, तुमच्या जीवाचा उद्धार करून घ्या. असा परत परत जन्म मिळणार नाही. झाडवाच्या जातोय, कुत्र्याच्या जातोय, मांजराच्या जातोय, या जन्माला जातो. कोण काय सांगता यायचं नाही. म्हणून यमराजा ज्या ठिकाणी आंबेगावात आलेले तुम्हाला प्रमाणाने सांगतो ऐका. कथा श्रवण वावयासी. कथा ऐकण्याकरता, तू आवाज कानावर येण्याकरता यम धर्मा पाहे रात्र दिवस वाट कर दूर. या भक्तांचं संरक्षण कोण करतो? यमच्या ठिकाणी पाऊल टाकीत नाही. चक्र गदा घेऊन हारी उभा असे त्यांचे दारी. लक्ष्मी कामारी सिद्धी सही. विष्णूचं चक्र फिरतंय त्या ठिकाणी. यमाचे दूत या ठिकाणी येत नाहीत. आता विष्णूचे दूत या ठिकाणी आधार आहेत. म्हणून हात पाटलांना देवाच्या दारामध्ये भगवान परमात्म्याने त्यांना चांगली जागा द्यावी, त्यांना मोक्ष द्यावा, त्यांच्या जीवाला मुक्ती मिळावी. म्हणून देवाची मी मागणी करतो. आणि झालेली सेवा भगवान परमात्मा त्याचे मी समर्पित करतो. आणि या ठिकाणी पुंडली कवरदा हरिठन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.